नांदेड येथील खालासा मिनी स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या 51व्या बेशतरतीय श्री गुरु गोविंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंटच्या दुसऱ्या दिवशी खेळण्यात आलेल्या साखळी सामन्यात BSF जालंधर, AG नागपूर, इंडियन आर्मी आणि रेल्वे बिलासपूर संघांनी आपले सामने जिंकत गुण मिळवले, तर साई एक्सेलन्सी छत्रपती संभाजीनगर विरुद्ध कस्टम मुंबई संघात खेळलेला सामना अनिर्णित राहिला। मंगळवारी सकाळी पहिला सामना BSF जालंधर विरुद्ध SGPC अमृतसर असा झाला। दोनही संघांनी उत्कृष्ट अशा खेळांचं प्रदर्शन करत गोल करण्याचा प्रयत्न केला। खेळाच्या 49व्या मिनिटाला BSFने पेनल्टी कॉर्नरमध्ये गोल नोंदवला। कमलजीत सिंग याने हा गोल केला। अमृतसर संघाने काही संधी गमावल्या, तसा सामना देखील गमावला। आजचा दुसरा सामना AG नागपूर विरुद्ध PSPCL पटियाला संघात खेळला लागला। दोन्ही संघांनी संघर्षपूर्ण खेळ कौशल्य दाखवले। शेवटी खेळाच्या 52व्या मिनिटाला नागपूरच्या अमित खान पठाण याने मैदानी गोल करत संघासाठी विजय खेचून आणला। पटियाला संघाला खेळात सापडले नाहीत आणि नागपूर संघ गुण अर्जित करण्यात यशस्वी झाला। आजचा तिसरा सामना कस्टम मुंबई विरुद्ध साई एक्सेलन्सी छत्रपती संभाजीनगर संघादरम्यान खेळला गेला। दोन्ही संघांनी परस्पर विरोधात एक गोल केल्याने शेवटी हा सामना अनिर्णित पण एक गुण अर्जित करण्यास पात्र ठरला। खेळाच्या पहिल्या सत्रात 15व्या मिनिटाला मुंबई संघाच्या राज पाटीलने पेनल्टी कॉर्नरचं रूपांतर गोलमध्ये करून आघाडी मिळवून दिली, पण साई संघाच्या करण ठोसरे याने 35व्या मिनिटात मैदानी गोल करत सामना बरोबरीला आणला। दुपारच्या सत्रात चौथा सामना आर्मी 11 जालंधर विरुद्ध युनियन बँक मुंबई संघात झाला। आर्मी संघाने हा सामना 3-2 अंतराने जिंकला। मुंबई संघाने बलाढ्य आर्मी संघाला चांगली झुंज दिली। खेळाच्या सुरुवातीला आर्मी संघाच्या प्रदीप सिंग विष्टे याने 15व्या मिनिटाला सुरेख मैदानी गोल केला। त्या पाठोपाठ गौरव याने खेळाच्या 17व्या मिनिटाला मैदानी गोल करून आघाडीत वाढ केली। आर्मी संघ हा सामना सहज जिंकेल असं संकेत मिळत असताना मुंबई संघाच्या व्यंकटेश केंचे याने 30व्या मिनिटाला मैदानी गोल केला। खेळाच्या 46 मिनिटाला पुन्हा मुंबईच्या नवीन केरातकार याने मैदानी गोल करत संघाला बरोबरीला आणलं। दोन्ही संघाने आक्रमक खेळ दाखवला, पण खेळाच्या 56व्या मिनिटाला आर्मी संघाच्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खेळाडू रमणदीप सिंग याने मैदानी गोल करत संघाच्या विजयास हातभार लावला। आजचा पाचवा सामना रेल्वे बिलासपूर विरुद्ध 4 साहबजादे नांदेड संघादरम्यान खेळला गेला। वरील सामन्यात बिलासपूर संघाने 7-0 अंतराने हा सामना खिशात घातला। विनायक गोदिया से अकेले प्लेयर खेला है महाराष्ट्र की टीम से, और हमारी पुरुष मेल टीम और फीमेल टीम दोनों ही जीत चुके हैं। बहुत खुशी हो रही है और हमारी गोदिया के लिए भी बहुत ज्यादा प्राउड की बात है और महाराष्ट्र के लिए भी बहुत बड़ी प्राउड की बात है। हमारे हाथ में दोनों ट्रॉफी आ चुकी है और गोल्ड मेडल्स भी।